मित्रावर टाकू नका, स्वतःवर इच्छा असेल तर सांगा. तुला चालेल, बोलू शकतो तुझ्याशी. ठीक आहे, एकटा आलायस तू? कुठे माईक कुठे? अरे पाणी पित होतो. बोलायचं पण आहे का? हाय भाऊ, काय नाव आहे? काय नाव आहे भाऊ? आकाश भालेराव नाव आहे. अच्छा, काय करतोस आकाश आयुष्यात? माझा ना मटेरियल सप्लायचा बिझनेस आहे. हां. रेती आणि खडीचा. मला लगीन करावं पाहिजे. आई मिल्ला, इथे मिल्ला. कुठे आणि हा बिझनेस तुझा? कळवा. हा, कळवा कळवा. अच्छा, ठाणेमध्ये. अच्छा, कुठे? फोकस इंडियन हा, तिथे राहतो. अरे कडक. आणि हा तू एकदम मोठा प्लेअर आहेस त्याच्यात की कसं नाही, आहे? आता म्हणजे 1 वर्ष झालाय. हां हां. आणि आता 1 महिन्या आधी मी याच्यात एजंट जॉब करतोय. एजंट कसला एजंट आहेस? डीमेट अकाउंट मध्ये. डीमेट अकाउंट ओपन करतो ते म्हणजे तेच ना? कॉर्पोरेट लाईन मध्ये. अच्छा, मग तू जॉब पण करतोस आणि हे पण आता करतो? 1 महिना मला म्हणजे जॉब बघायचं होतं कसं काय कडक असतं. कडक. आणि तू काहीतरी पाणी का पित होतास? काय म्हणालास? काय तुला? स्टोन आहे, हा हा, स्टोन. ते सांग. हे काय डीमॅट मॅट? तो बाजूचा मुलगा आहे म्हणजे मी दाबू का? बिझनेस रेतीच आहे, स्वतःला स्टोन. कैसा गुंडा बनेगा रे तू? हा हा, तर हे स्टोन कशामुळे होतात? डॉक्टर तर बोलले बाहेरचं असं जंक फूड जास्त खातो त्याच्यामुळे झालं. हा, मग तू बियर नाही पित का? बिअर खूप पितो. तरी ते स्टोन आजच पहिल्यांदा पाणी प्यायलो आयुष्यात. रोज बियरच पित असतो. हा, पोट वाढलं पण स्टोन नाही गेला. आता मला डायबिटीज पण. अफवा आहे ती सगळी. अरे नाही नाही, जोक जोक. ठीक आहे ठीक आहे. मग आठवड्यात कितींदा पितोस तू? काय बिअर? हा हा. पाणी पाणी काय बाबा तुझं काय? बिअर तर सॅटर्डे नाईट. अच्छा, मग ते ठीक आहे, ओकेजनल आहे ना. सांगताना आधी पण- पियायचो म्हणजे स्टोन झाले ना हा की मी चालू केलेलं. हा. 2 बिअर प्यायचो 3 दिवसात. हे 3 दिवसात काय आहे? मग 3 दिवसात ना 2 बिअर बरोबर अच्छा, आहे म्हणजे ना? असं की बुधवारी प्यायलो मग रविवारी. क्वार्टरली जसं बोलतो. कळलं भाई. मुझे क्यों तोडा? कोणता ब्रँड आहे तुझा? आणि किंगफिशर. अरे कडक, माइल्ड, स्ट्रॉंग. स्ट्रॉंग. अरे भाई, भाई रेतीवाला आहे भाई. आणि फोकस इंडियनला ओळखतोस तू की पाहिलं तिकडे तर होतो? भेटलोय म्हणजे माझा स्कूल फ्रेंड आहे हा. ना, त्याच्या तिथे ते कोकणला जातात ते. अच्छा, ते हा. माहिती ती व्हिडिओ बघितली असेल तुम्ही. नाही रे, मी त्याची यशस्वीवाली व्हिडिओ बघितली आहे. उलटीवाली. तुझा फेवरेट कॉन्टेंट क्रिएटर कोण आहे माझ्यानंतर? ऐक, आपण परत करतो. तुम्हीच आहात हं? तुझा फेवरेट कॉन्टेंट क्रिएटर कोण आहे? तुम्हीच आहे सर. अरे प्रणीत sir. माझ्यानंतर तुमच्यानंतर नील. मीच. अरे सॉरी सर. माझ्यानंतर पण मीच. नील का आवडतो? त्याचं पण पोट आलं म्हणून. आम्ही सेम बिअर पितो. हा, माझ्यानंतर कोण आहे? आणि नील आहे, नील. मीच तुम्ही. सॉरी. परत. अरे मीच आहे बोलायचं. मी प्रणित मोरे. हा, परत. थांब. अरे माझ्यानंतर कोण आहे? तुम्हीच आहे सर. वीर. मग तुला कळलं कसं की तुला किडनी स्टोन झालाय? एकदा दुखत होतं खूप रात्री म्हणजे. अरे असं पण होऊ शकतं की तुला सायकलने ठोकलं. नाही, मी इन्स्टा नाही घेत नंतर. केल कडक भाई. किडनी स्टोन लोकांची हाय खाऊन झाल्या तुला. बाकी भाऊ, तू आज एकटाच आलायस ना? म्हणजे हा, एकटा झालो. अच्छा, तू बघतोस माझे व्हिडिओ वगैरे? ऍक्च्युली हा, मी खूप बघतो. हा. मी काय केलं, बिअर पिलेलो. बिअर पी माझी. बिअर आणि मी याच्यावर असतो. हा व्हिडिओ बघत हा. होतो. नंतर ना तुझी स्टोरी बघितली मी. हा. मग शो दिसला मला. मी फायर मध्ये तिकीट बुक. फायर रेतीवाला. फायर बुक केलंस. मग दुसऱ्या शिवाय का केलं रे? मेन सीन असं आहे की माझं ऑपरेशन होतं. ओ. मग आता मी बोललो पहिल्यांदा आहे माझं.
मग ते पोस्टपोन केलं मी. मम्मीला सांगितलं की माझ्यासाठी तू ऑपरेशन पोस्टपोन केलंस. हां, मम्मी हॉस्पिटलमध्ये. धन्यवाद या, थँक्स अ लॉट भाऊ. ए कैची आहे ना, आपण करूया ना ते आईस पकडायचा तो असतो ना चिमटा. अरे काढू आपण, काय नाही, सोपं असतं. ट्राय करू बा, एवढा विश्वास आहे ना माझ्यावर. नाही विश्वास नाही. एवढे पण नाही आहे तुम्ही. चांगल्यांचे स्टोन काढ. ठीक आहे एकदा टाळा जायसाठी. अजून कोणाची तरी बोलू आपण, ठीक आहे. तुला बोलायचंय हा ठीक. अच्छा हे बॉसवाले आहेत ना. हा भाऊ पास कर त्याला माईक. हाय भाऊ, काय नाव आहे तुझं? माझं नाव अनिकेत आहे. मी नानावटी हॉस्पिटलमध्ये ॲज अ मॅनेजर पोस्टवर आहे. अच्छा ओके, हे सर्व माझे स्टाफ हे आहे. कोण आहे? नर्स आहे ते लोक? नाही, स्टाफ आहेत माझे सर्व. हा, स्टाफ म्हणजे काय, त्यांचं काय डेजिग्नेशन आहे? हे एक्झिक्युटिव्ह आहेत. हा, मग तू काय करतोस ॲज अ मॅनेजर यांची मी मारण्या? हा, मी मॅनेज करतो त्यांचं. काय काम मॅनेज करतो. काम मॅनेज करतोस? हा, मग ते काय काम, त्यांचं काय रोल काय, एक्झिक्युटिव्ह चा काय रोल असतो? ते लोक बिलिंग करतात हा. आणि पेशंटशी बोलतात. बिलिंग म्हणजे आम्हाला लुटणं, तेच ना? कधी कधी मार खातात. अरे चुपाच. जर किडनी स्टोन असेल तर पाठवा आमच्याकडे. हा स्टार्टअप सुरू झालं इकडे. आणि तुमच्याकडे किडनी स्टोन काढायचे किती घेतात? असं प्रत्येक खड्यावर असतं ते? हा, काय बोलतो? किडनी स्टोन जेवढा मोठा तेवढा मोठं चार्जेस. हा, काय 9 mm काय गोळी? अच्छा, स्टोन 9 mm चा असेल तर 2 लाख रुपीज. हे मी काढतो. मला 500 दिलेच ना तर तो आता बोलतो हा चालेल. हा, तू 2 लाख रुपये? हा, पण डिस्काउंट वगैरे काही नसतं? काय नाही, रेतीवाला पैसे देईल तो. तुम्ही आधी प्रोफायलिंग करता मग लुटता? पहिले पैसे घेतो आम्ही. हा, ते कळलं. पण तुम्हाला कळतं कसं की याच्याकडे किती पैसे आहेत? कळतं ना सर, बघून कळतं ते. अरे बघून? तुम्ही कसे नल्ले डॉक्टर आहात रे? नाही, डॉक्टर तर नाहीच आहे लोक. अच्छा. आणि जर कॉम्पिटिशन कोण आहे तुमचं? नानावटीचं कॉम्पिटिशन कोण आहे सध्या तरी कोकिलाबेन हा? हॉस्पिटल. कोकिलाबेनवाले किती घेतात? तिथे 2,50,000 रुपये. अच्छा, तुमचं 50,000 जास्त आहे. पहिले मी आणि- तिकडेच होतो जॉबला. हा, हा, तिकडूनच आलो इथे. मग का तो का सोडलास तू? पगार नव्हता. त्यांच्याकडून 2.5 घ्यायची, तुला काहीच नाही द्यायची. आणि KEM मध्ये किती घेतात? केम मध्ये फुकट आहे 10 रुपये. ती मुलगी म्हणजे जा तिकडे. केस पेपर काढ आणि उभा राहा. 10 रुपयाचं होतं तिकडे? हा, 10 रुपये. मग लोक तुमच्याकडे काय येतात असं? आम्ही फॅसिलिटी देतो तेवढी. काय पाय दाबतात त्यांचे? काय करता? किडनी स्टोनला हिरे लावून देता की याच्यावर आम्ही पेरी पेरी फ्राईज टाकून? आमचे ते नर्सेस आहेत ना, खूप सुंदर. चलो, जो सुनना था मिल रहा है. मग तू नर्सला का नाही आणल्यास एखाद्या? हा? या उपट सोडण्यात. आत्ताच लागला. तू नर्स कोण भेटले ना त्याला? ए नर्स वगैरे कधी तुझं सीन वगैरे झालं नर्स बरोबर? हो, झालंय ना, खूप वेळ झालंय. काय झालंय? तेच जे तू विचार करतोय. इंजेक्शन देतोस? प्रोसिजर करतो. तिकडे आउट. खूप बारीक सुई होती. ए नाही रे, काय ही मुलगी का आरामी असं पातळ सुई, धागा टाका त्याच्यात. हा. हे पण हे सगळं जाईल, तुला चालेल सगळं ना? तू चालेल हा ना? म्हणालायस? हो, खास करून याच्यासाठी आलोय. मग दे त्याला, दे आता त्याला दे. सेम आहे ना? हा अरे हो, कळ. काय करू आता? आधार कार्डवर त्याचा फोटो लावू का मी? हाय मित्रा, तुझं काय नाव आहे? अनिश. अच्छा, अनिश, तू एक्झिक्युटिव्ह आहेस. काय केलंयस आयुष्यात? तू अभ्यास काय केलास? मी BCom. अच्छा. कोविड मध्ये पास झालोय. अरे BCom मध्ये पण खाली आहेस तू? तुझं स्वप्न होतं कधी की हॉस्पिटलमध्ये काम करायचं? हा, म्हणजे असं होतं, एम होता की हॉस्पिटल लाईनलाच करायचं जे काय करायचं ते. मग तुमचं जे काही इंटरॅक्शन असतं ते पेशंट बरोबर असतं की त्याच्या घरच्यांबरोबर असतं? काय सीन असतो तुझं? मोस्टली दोघांसोबत. आधी म्हणजे घरच्यांसोबत होतं. कधी कधी असं होतं की पेशंट एकटा येतो, हां, मग त्याशी कॉन्टॅक्ट करावा लागतो, इंटरॅक्ट. त्याच्याशीच बोलणं मग डायरेक्ट. कधी कधी एकटा येतो 9 mm चा खडा असतो. एकटा आला तर मग त्याशीच बोलावं लागेल ना. हां, म्हणजे पण मग सर्वात अशी वियर्ड केस आतापर्यंत तू काय पाहिली आहेस? वियर्ड म्हणजे असे तर भरपूर आहेत. हां, सांग मग आम्हाला.
माईक जवळ ठेव. एक वियर्ड केस, माझा बॉस आहे ना तो नर्सचा किडनी स्टोन काढत होतो. हा सांग. बियर्ड केस म्हणजे आता रिसेंटली ऍक्सिडेंट झालेला एक आपला खारदांड्याला. म्हणजे 3 मुलं होती. हा रणवीर समय आणि आणि बलराज नाईट शिफ्टला होतो. नाईट शिफ्टला आणि होता. तिघे पण ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये होते. ट्रिपल सीट एका बाईकवरती कुठेतरी चालले होते. झालं तिला असं- सायकलवालीने ठोकलं. अरे ते मला इन्स्टा आयडी दे, भले मेरा पॅर कट घे. हा 3 मुलं ड्रिंक अँड ड्राईव्ह करून जात होते. तर ठीक आहे, ते पुढे नाकाबंदी बघितली तर हा. ते लोक पोलिसांना रिटर्न फिरले त्याच रस्त्याने उलटा. बरोबर. हा पाठवून एक मस्त कार होती क्रेटा 70-80च्या स्पीडला. मस्त. हे आजकालचे मेडिकल वाले. हा मस्त म्हणजे तो जो मुलगा होता तो एक मुलगा होता, तर त्याला काही फिकर नव्हती. तो बिंदास आपल्या चालवतोय. पण तो दारू प्यायलेला नव्हता. तोही दारू पिलेला. ठीक आहे. हा मग आणि तिघांना असा उडवला ना, ते तिघे उडून डायरेक्ट बॅरिकेड वरती. बॅरिकेडवर. त्याने काय वाळत घातले का त्यांना? रक्ताने भिजले. तिघे सकाळपर्यंत चोखतील लोक. तिघे वाळतच घातले होते in short. हा ठीक आहे, वाळत घातलेले. नंतर मी रात्री आपल्या एमर्जन्सीला असतो कामाला. हा, तर तिकडे ॲम्ब्युलन्स आली. हा. आधी मला वाटलं एकच पेशंट असेल. बघतो एका याच्यावरती 3 लपून आले. हा त्यात एक तर लिटरली जिथे तो जे ब्रदर सिस्टर असतात तिथे हात वगैरे धुतात ॲम्ब्युलन्स मध्ये, तिकडे झोपून आणला त्याला. तिथे त्याला झोपवलेला. आणि जागा नव्हती. एका तिघांना एका 3 भरले. हा बरोबर. हा त्या लोकांना बघून त्यांची हालत मी थोडा घाबरलो. म्हणजे मी स्वतः आमची आता हॉस्पिटलच्या मामावशी काय एवढे क्विक नसतात. तर मी स्वतः काउंटर उठून स्ट्रेचर वगैरे घ्यायला तिने हेल्प वगैरे केली. तिघे खूप रक्तबंबाळ होते. म्हणजे लिटरली खूप फुटले होते. अरे फुगे आहेत का हे? तिघे खूप फुटले होते. त्यांच्यात ती तुम्हाला तर माहितीच असेल. हा मग आणि तिघे म्हणजे ऑलमोस्ट एक 29, 27, 26 असे एजचे सर्व होते. रात्री त्यांच्या सर्वांच्या घरचे आले तर एकदम असं आपलं वाटलं मला की मला एक असं रिअलायझेशन झालं की माझी आई मला रात्रीची बाहेर का नाही सोडायची. ते मला ते बघून कळलं. तर त्यांच्या घरचे जेव्हा आले तेव्हा कुणाला काहीच आयडिया नाही की काय झालंय काय नाही झालंय. आणि आपला एमर्जन्सीला गेले की आतमध्ये सोडत नाही पेशंट. म्हणजे बरोबर, relativeला. कारण तुम्ही सर्व टाइमपास घाबरले. करता. आत हा काय करतो आम्हाला माहिती आहे. हा हा तिघे म्हणजे सर्व हा 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 तिघे सर्व खूप बारीक. अरे कोणाचा मुलगा मरतोय म्हणजे बारीक सुई. हा तू सांग. हा. तर त्यांचे सर्व घरचे एकदम घाबरले होते खूप. म्हणजे तर त्यात एक असा त्यांचा एक कोणतरी होता ज्याच्याकडे ते लोक डेली वेजेसला कामाला होते. तो एक कोणतरी श्रीमंत नव्हते ते लोक तेवढे. हा नाही नॉर्मल ॲव्हरेज मुलं होती. हा. डेली वेजेसला कुणाकडे ती काम करायची. त्यांना डेली त्याचे- वेजेस ॲव्हरेज आई शपथ. तिकडे बसून ते करावंच लागतं. म्हणजे हा हा बरोबर करावंच लागतं. हो हो माहिती आहे मला. हा सैफ अली खान तुमच्याकडे नव्हता आला ना? नाही ना तो लिलावतीला गेलेला. तो लिलावती. हा ठीक आहे. मग तू काय केलंस? ठीक आहे आता इमोशनल सीन सांगितलास. ठीक आहे आता सांग पुढे काय केलंस मग तू? ते त्यांची हेल्प वगैरे केली सर्व. मग त्यांचं बिल किती झालं? बिल म्हणजे त्यांना ऍडमिटच नाही केला आम्ही. त्यांची हेल्प केली. KEM जा इथून 10 रुपयात होईल तुमचं काम. कारण की ते ड्रिंक अँड ड्राईव्ह केस होती आणि त्यांना फ्री मध्ये ट्रीटमेंट हवी होती. ते फ्री मध्ये कसे देतील? आणि त्यांच्या बरोबर. घरच्यांचं काही हे नव्हतं. आमच्या बरोबर डॉक्टरांचं थोडी हे काम आहे. बरोबर. सर्व हॉस्पिटलमध्ये एक चॅरिटी स्कीम असते. काय 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 चॅरिटी स्कीम असते एक. तर त्याला कोणा त्या स्कीम मध्ये अप्लाय करत होतं. पण ते स्कीम मध्ये दारू प्यालेले म्हणून स्कीम मध्ये अप्लाय नाही हा झालं. नाही करू शकतो. अच्छा 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 ठीक मग आहे त्या ठीक सर्वांना मग पुढे कूपर हॉस्पिटल आहे अंधेरीला तिकडे शिफ्ट केलं. आहे ठीक आहे. तुझी गर्लफ्रेंड वगैरे आहे मित्र? होत बॉस खुश झाला एकदम. काय काय झालं मग तिचं? क्रेटा निघाली ती. निघाली. किती सेन्सर करावं लागणार आहे? काय करत आहे? चीट करत होती तुझ्यावर? हो कसं कळलं? आणि तुला? फोन चेक केला. हा? रँडमली फोन चेक केला. हा आणि काय निघाला त्यात? रँडमली की हा कोण सलाईन चढवतो? रँडमली फोन चेक केला. हो तर काही गोष्टी भेटल्या. काय 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 भेटलं त्या फोन मध्ये तुला? म्हणजे काही फोटोज वगैरे बघितले मी एका व्यक्तीसोबत. काय होते? एक कोणतरी ऑफिस मधला कलिग होता त्याचा. हा तो कोण होता? लीलावतीवाला होता. हा मग तू काय बोललास? काय कन्फ्रंट केलास तिला? हा म्हणजे लिटरली मी लफडा केला बोल. कसा लफडा केलास तू?
हॅलो 11 जण पाहिजे एक व्हिडिओ मिळाला इथे मी काय आहे? कौन से कलर की चड्डी इथे मी एकटा काफी होतो पण. कौन से कलर की चड्डी पहनी थी इथे मी एकटा काफी होतो. नाही तू एकटा नव्हतास म्हणून दुसरा आला ते झालंच. नाही रे नियत खराब होती ठीक आहे हगली ती ठीक आहे हगली खूप घाण हगली. हा मग काय बोललास काय तू तिला काय म्हणजे ते सगळ्या गोष्टी समोर असून पण ती तर असं इनॅक्ट करणार की मी भरकटली. मरकटली का पडली हे नाही टाकू हे नाही टाकू शकत लेटेंटच्या आधी टाकू शकलो असतो. अरे, छान आहे हे बस झालं एकदा टाळा